नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी चटपटीत मसाला डाळ. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मसाला डाळ बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम हरभऱ्याची डाळ इथे मी घेतलेली आहे. ही डाळ जी आहे ती मी निवडून घेतलेली आहे. तसेच इथे घरगुती तयार केलेली हरभऱ्याची डाळ मी घेतलेली आहे. इथे मसाला डाळ करण्यासाठी तुम्ही विकतची डाळही वापरू शकता. ही जी सर्व डाळ आहे ती मी स्वच्छ अशी 3 वेळा पाण्याने आता धुवून घेणार आहे. त्यासाठी त्यामध्ये ॲड करत आहे 2 ग्लास पाणी. पाणी ॲड केल्यानंतर आता ही डाळ मी इथे धुवून घेत आहे. तर इथे मी 3 वेळा ही डाळ स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहे. मसाला डाळ करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला डाळ जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता डाळ आपली धुवून तयार आहे. आता ही डाळ मी 5 तासांसाठी भिजत ठेवणार आहे. त्यासाठी मी त्यामध्ये ॲड केले आहे 2 ग्लास पाणी. पाणी ॲड करून आता त्याच्यावरती एक झाकण ठेवून ही डाळ मी 5 तासांसाठी अशा प्रकारे भिजत ठेवणार आहे, जेणेकरून ही मस्त अशी भिजली जाईल. जर डाळ आपली छान भिजली गेली तरच आपली डाळ जी आहे ती मस्त अशी खुसखुशीत होते व योग्य प्रकारे तेलावरती तळली जाते. तर आता इथे आपली डाळ भिजत आहे. 5 तासांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली डाळ छान अशी भिजली आहे. मसाला डाळ करण्यासाठी आपली डाळ जी आहे ती छान अशी योग्य प्रमाणामध्ये भिजलेली असली पाहिजे, तरच आपली डाळ छान अशी तळली जाते व खाण्यासाठी मस्त अशी कुरकुरीत व खुसखुशीत होते. तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ आपली छान अशी भिजली गेली आहे. त्यामध्ये आता ॲड करत आहे चिमूटभर खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा ॲड केल्यानंतर तो सोडा या पाण्यामध्ये व डाळीमध्ये छान असा मिक्स करून घेत आहे. सोडा व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्या डाळीमधील पाणी जे आहे ते आपल्याला बाजूला काढून ही डाळ निथळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता एका चाळणीमध्ये ही डाळ मी काढून घेतली आहे व यातील पाणी निथळून घेतले आहे. आता या चाळणीमधील जी डाळ आहे ती एका नॅपकिनवरती मी पसरवून देत आहे 5 मिनिटांसाठी. तर ही जास्त प्रमाणात आपल्याला डाळ सुकवायची नाही आहे. अगदी 5 मिनिटभर अशा प्रकारे नॅपकिनवरती पसरवून ठेवायची आहे. ही भिजवलेली डाळ आपल्याला पूर्णपणे सुकवायची नाही आहे. हाताला याचा ओलसरपणा जाणवत नाही इथपर्यंत 5 मिनिटभर ही डाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी सुकली गेली आहे. हाताला याचा अजिबात ओलसरपणा जाणवत नाही आहे. थोडीशी किंचितसर ही ओलसर आहे. अशाच प्रकारे ही डाळ आपल्याला इथे आता तळून घ्यायची आहे. त्यासाठी इथे गॅसची फ्लेम चालू करून कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल आपले इथे कडकडीत असे गरम झाले आहे. त्यामध्ये आता ॲड करत आहे सुकलेली आपली हरभऱ्याची डाळ. तर डाळ तेलामध्ये सोडताना अशा प्रकारे वाटीमध्ये घेऊन ही डाळ सोडायची आहे. डाळ तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ही डाळ जी आहे ती आपल्याला तेलामध्ये अशा प्रकारे झाऱ्याने उलटपालट करत ही जी डाळ आहे ती गॅसच्या फुल फ्लेमवरती इथे मी तळून घेत आहे. अशा प्रकारे गॅसच्या फुल फ्लेमवरती डाळ तळून घेतल्यामुळे ही एकसारख्या प्रमाणामध्ये खुसखुशीत अशा प्रकारे तळली जाते. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत मस्त अशी चटपटीत मसाला डाळ. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तिथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर डाळीचा हलकासा कलर बदलला गेला आहे. डाळ आपली छान अशी इथे तळली जात आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनंतर ही डाळ तेलावरती छान अशी तरंगली गेली आहे. म्हणजेच डाळ इथे आपली छान अशी तळून तयार आहे. तर आता तेलामधील सर्व जी डाळ आहे ती इथे मी झाऱ्यामध्ये घेऊन बाजूला काढून घेत आहे तेलामधून. तर इथे तेलामधून डाळ काढताना गॅसची फ्लेम जी आहे ती ऑफ करायची, नाहीतर राहिलेली सर्व जी डाळ आहे ती पटकन अशी करपली जाते. तर इथे पाहू शकता डाळ आपली मस्त अशी तळली गेली आहे. तळलेली सर्व जी डाळ आहे ती आता एका पेपरवरती मी अशा प्रकारे काढून घेत आहे व उरलेली जी डाळ आहे तीही मी अशाच प्रकारे सेम प्रोसेसने तिथे तळून घेत आहे. तर फ्रेंड्स, तेलामध्ये डाळ सोडताना वाटीने ही डाळ सोडून घ्यायची, जेणेकरून आपल्या हातावरती हे तेल उडले जाणार नाही. कारण की डाळ जी आहे ती आपली किंचित ओलसर अशी असते. तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी डाळ आहे ती आपली छान अशी तळून तयार आहे. तर आता ही डाळ जी आहे तीही मी तेलामधून बाजूला काढून घेत आहे. तर अशा प्रकारे आपली जी सर्व डाळ आहे ती मस्त अशी इथे तळून तयार आहे. या तळलेल्या डाळीमध्ये आता काही मी थोडे तळलेले शेंगदाणेही ॲड करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी घेतले आहेत अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे. तर आता उरलेल्या तेलामध्ये हे शेंगदाणे मी छान असे कुरकुरीत इथे तळून घेतले आहेत. तळलेले सर्व शेंगदाणे हे या डाळीमध्ये ॲड करून घेतले आहेत. आता ही शेंगदाणे या डाळीमध्ये छान असे इथे मी मिक्स करून घेत आहे. शेंगदाणे डाळीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता हा जो पेपर आहे ज्यावरती ही तळलेली सर्व जी डाळ मी काढून घेतली आहे तो पेपर इथे मी बाजूला काढून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पेपर आपला जास्त प्रमाणामध्ये तेलकट झाला नाही, अगदी थोडासा असा तेलकट झाला आहे. म्हणजेच या डाळीला अजिबात असे तेल
जास्त प्रमाणामध्ये उतरले गेले नाही. तर ही रेसिपी खाण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये तेलकट होत नाही व ही रेसिपी करण्यासाठी जास्त प्रमाणामध्येही तेल लागले जात नाही. तेल आपले भरपूर असे उरले जाते. तर आता इथे आपली डाळ व शेंगदाणे तळून तयार आहेत. त्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ, तसेच चवीनुसार लाल तिखट. आता हे मीठ व लाल तिखट या शेंगदाण्यांमध्ये व डाळीमध्ये छान असे मी इथे मिक्स करून घेत आहे. तर इथे मी माझ्या आवडीनुसार लाल तिखट व मीठ ॲड करून घेतले आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आमचूर पावडर, तसेच चाट मसाला किंवा थोडीशी पिठी साखरही ॲड करू शकता. ज्या प्रकारे तुम्हाला याची टेस्ट आवडत असेल त्यानुसार तुम्ही इथे हे मसाले ॲड करू शकता. तर अशा प्रकारे मीठ व तिखट छान असे इथे मी मिक्स करून घेतले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी चटपटीत मसाला डाळ खाण्यासाठी तयार आहे. याचा कलर पाहू शकता. तसेच ही डाळ खूप मस्त अशी खुसखुशीतरित्या तयार झाली आहे. अगदी मार्केटमध्ये मिळते तशाच प्रकारे इथे ही छान अशी खुसखुशीत मसाला डाळ इथे खाण्यासाठी तयार आहे. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तर मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी मस्त अशा प्रकारची ही एक रेसिपी आहे. तर नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तसेच मुलंही मस्त अशी आवडीने ही रेसिपी खातील. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही पाहू शकता ही डाळ किती छान अशी खुसखुशीत झाली आहे. अगदी बोटाने हलकीशी अशी दाबली गेली तरी पटकन अशी तुटली जाते आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच ही रेसिपी कशा प्रकारे बनली होती हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.